Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईसह मरीन ड्राईव्ह परिसरात मुसळधार पाऊस. कांदिवली, बोरिवली, मालाडमध्ये देखील पावसाची संततधार. कमी दृश्यमानतेमुळे वाहतूक संथ गतीने सुरू. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगावमध्ये मुसळधार पाऊस. अंधेरी सबवे परिसरात पाण्याचा निचरा. सबवे सध्या वाहतुकीसाठी सुरू. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार. मुंबई, ठाण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा. तर पालघर, पुणे, नागपूरसह 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरूच. अंधेरी, मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून वाहनांचं मोठं नुकसान. कल्याण, डोंबिवलीमध्ये तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडल्याची घटना. वाहतुकीवरही मोठा परिणाम. मुंबईतील पालिका शाळा परिसरातील झाडांचं सर्वेक्षण होणार. चेंबूरमधील घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग. काल झाड कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू. चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर मोठं झाड कोसळलं. 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू. तर 4 विद्यार्थी जखमी. मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कारवाईचे निर्देश. सचिन अहिर यांच्या बंडखोरी मागे सरनाईकांची मध्यस्थी असल्याची सूत्रांची माहिती. खासदार फुटीनंतर सचिन अहिर यांचं मन वळवण्यात शिंदे सेनेला यश. आमदार सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरेंची सेना विधान परिषद सभापतींना पत्र देणार. कारवाई संदर्भात ठाकरे सेनेनं कायदेशीर सल्ला घेतल्याची सूत्रांची माहिती. जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मचिंतन करा. मवियाच्या काळामध्ये फडणवीसांविरोधात षडयंत्र रचलं. आता पुतना मावशीचं प्रेम उतू चाललंय. उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी केतनच्या वडिलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शिंदेंकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन. लोहगड हत्याकांड प्रकरणाचं पुन्हा सीन क्रिएशन. सिया गोयलनंतर आरोपी चेतन चौधरीला लोहगडावर आणलं. लोणावळा पोलिसांकडून गुन्ह्याचं रिक्रिएशन. रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात चर्चा करणार. विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. आजपासून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार. पेट्रोल डिझेल विक्रीवरील निर्बंध हटवले. विना तिकीट प्रवाशांना 500 रुपयांचा दंड. व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त. तर पासपोर्ट, HSRP नंबर प्लेट आणि ITR बाबत नवे नियम लागू. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली 11 वाजता बैठकीचं आयोजन. मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती बैठकीला महत्त्व. उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट. रुद्रप्रयागमधील अलकनंदा नदीला पूर. नदीकाठचे सर्व प्रमुख घाट पूर्णपणे पाण्याखाली. 4 धाम यात्रेवरती परिणाम. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.